नमस्कार मित्रांनो, कल्पना करा जर तुम्हाला भूतकाळात जाऊन तुमच्या अशा एखाद्या प्रिय व्यक्तीशी बोलण्याची संधी मिळाली जिला तुम्ही गमावलं आहे, तर तुम्ही काय कराल? आणि तुमच्या त्या एका संवादामुळे जर संपूर्ण भविष्यच बदलून गेलं तर? आज मी तुम्हाला अशा एका चित्रपटाची गोष्ट सांगणार आहे जो केवळ एक सायन्स फिक्शन थ्रिलर नाही, तर बाप आणि लेकाच्या अतूट नात्याची एक भावनिक गाथा आहे. या चित्रपटाचं नाव आहे फ्रिक्वेन्सी. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया या थरारक प्रवासाला. कहाणी सुरू होते सन 1969च्या न्यूयॉर्क शहरातून. रस्त्यावरून एक पेट्रोलने भरलेला टँकर धावत येतो, पण त्या ट्रक चालकाचं लक्ष रस्त्यापेक्षा रेडिओवरच्या बातम्यांकडे जास्त होतं. रेडिओवर एका खतरनाक सिरियल किलरची बातमी चालू होती, ज्याचं नाव नाइटिंगेल होतं, जो हॉस्पिटलमधल्या नर्सेसची हत्या करत होता. आतापर्यंत त्यांनी 3 निरपराध नर्सेसचा बळी घेतला होता आणि पोलिसांना अजून त्याचा थांगपत्ताही नव्हता. यामुळे ड्रायव्हरचं लक्ष विचलित झालं आणि टँकर एका मॅनहोलवर उलटला. त्या मॅनहोलमध्ये खाली 2 इलेक्ट्रिशियन काम करत होते. पेट्रोल त्यांच्यावर ओतू लागलं. एक ठिणगीसुद्धा त्यांचा जीव घ्यायला पुरेशी होती. तेवढ्यात फायर फायटर्सची एक टीम तिथे धावून आली. त्यांच्यात होता एक धाडसी जवान फ्रँक सुलिव्हन. त्याने आपला जीव धोक्यात घालून स्फोट होण्यापूर्वी काही सेकंदात त्या दोघांना सुरक्षित बाहेर काढलं. फ्रँकच्या शौर्याच्या गोष्टी अवघ्या न्यूयॉर्कमध्ये पसरल्या होत्या, पण या बहादूर फायर फायटरचं हृदय मात्र फक्त 2 जीवांभोवती फिरत होतं. त्याची पत्नी जुलिया आणि 6 वर्षांचा मुलगा जॉन. फ्रँक आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. फ्रँक आणि जॉन यांचं नातं केवळ बाप लेकाचं नव्हतं, तर ते खऱ्या अर्थाने 2 जिवलग मित्र होते. फ्रँक जेव्हा घरी असायचा तेव्हा मुलासोबत बेसबॉल खेळणं किंवा घरातील एका जुन्या हॅम रेडिओवर बाप लेक मिळून दूरवरच्या अनोळखी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करायचे. 12 ऑक्टोबर 1969ची रात्र. फ्रँक घराबाहेर उभा राहून सिगरेट ओढत होता. अचानक त्याची नजर आकाशाकडे गेली. आकाशात एक अद्भुत नजारा दिसत होता. आकाशात हिरव्या, निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या छटा वाहत होत्या. यालाच वैज्ञानिक भाषेत ऑरोरा बोरियालिस किंवा नॉर्दर्न लाईट्स म्हणतात. ही घटना साधारणतः उत्तर ध्रुवाजवळच घडते, पण त्या रात्री सूर्यावर एवढं तीव्र सोलार स्टॉर्म आलं होतं की ऑरोरा चक्क न्यूयॉर्कपर्यंत पोहोचली होती. आता एकाएकी कहाणी 30 वर्ष पुढे जाते. सन 1999 मध्ये फ्रँकचा तो 6 वर्षांचा छोटा जॉन आता 36 वर्षांचा एक तरबेज पोलीस डिटेक्टिव्ह बनला आहे. गुन्हेगारांना पकडणं त्याला सहज जमत होतं, पण त्याचं वैयक्तिक आयुष्य विखुरलेलं आहे. तो सतत दुःखी असतो आणि त्याची गर्लफ्रेंड समांथा पण त्याला सोडून गेली आहे. का? कारण जॉन एका जुन्या दुःखातून कधी सावरलाच नव्हता. 12 ऑक्टोबर 1969ला त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्या दिवशी फ्रँक ब्रुकलिनच्या बक्स्टन वेअरहाऊसमध्ये लागलेली आग विझवायला गेला होता, पण त्या आगीतून फक्त त्याची जळालेली राख परत आली. त्या दिवशी जॉनने केवळ बापच गमावला नाही, तर त्याच्या आयुष्याचा आधारस्तंभच उखडला गेला. जॉनचं घर अजूनही फ्रँकच्या आठवणींनी भरलेलं होतं. जुने फोटो, बेसबॉलच्या ट्रॉफी आणि तो टेबल जिथे बाप लेक मिळून रेडिओवर इतर लोकांशी गप्पा मारायचे. 12 ऑक्टोबर 1999 फ्रँकच्या मृत्यूची 30व्या वर्षाची पुण्यतिथी. आणि आश्चर्य म्हणजे त्या रात्री आकाशात पुन्हा एकदा तशीच ऑरोरा चमकत होती, जशी 30 वर्षांपूर्वी दिसली होती. जॉन आपल्या आईला भेटून घरी परतला तेव्हा त्याचा बालपणीचा मित्र गॉडो आपल्या लहान मुलाला घेऊन आला होता. खेळता खेळता गॉडोच्या मुलाने घराच्या तळघरात एक जुना रेडिओ शोधला. तो फ्रँकचा हॅम रेडिओ होता. जॉन तो बघून भावुक झाला. त्यांनी तो रेडिओ पुन्हा सुरू करून पाहिला आणि आश्चर्य म्हणजे इतका जुना रेडिओ सुरू पण झाला. थोड्या वेळाने गॉडो आणि त्याचा मुलगा निघून गेले आणि जॉन रेडिओ चालू ठेवून टीव्ही पाहत बसला. तेवढ्यात त्या रेडिओवरून एक आवाज आला, CQ15 कोणी ऐकतंय का? जॉनने मायक्रोफोन जवळ जाऊन उत्तर दिलं, हॅलो, मी क्वीन्स, न्यूयॉर्कहून बोलतोय. माझं नाव जॉन आहे. तुम्ही कोण? पलीकडून उत्तर आलं. अरे, मला वाटलं होतं की हॅम रेडिओने चीन, जपानपर्यंत बोलता येईल, पण तू तर माझ्या शहरातून बोलतोयस. तू क्वीन्समधला आहेस तर नक्कीच 1969च्या न्यूयॉर्क बेसबॉल सिरीज पाहत असशील. तुला कोणती टीम पसंत आहे? जॉन चमकला आणि बोलला, काय? 1969ची बेसबॉल सिरीज? आधीच 30 वर्षे जुनी झालेली मॅच मी आत्ता का बघेन? दोन्ही बाजूनी काही क्षण शांतता पसरली. तेवढ्यात रेडिओच्या पलीकडून एका लहान मुलाचा आवाज येतो, जो त्या माणसाला बाबा म्हणून हाक मारतो. पलीकडच्या माणसाने त्याच्या मुलाला लिटिल चीफ म्हणून हाक मारली आणि हे ऐकताच जॉनच्या हृदयाचा ठोका चुकला, कारण त्याचे बाबा फ्रँकही त्याला बालपणी याच नावाने हाक मारायचे. तुमचं नाव काय? जॉनने विचारलं. फ्रँक सुलिव्हन. जॉनचे डोळे विस्फारले. त्याला वाटलं गॉडो मस्करी करतोय. जॉन बोलला, गॉडो, जर तू असशील तर हा मजाक बंद कर. पण पलीकडून आवाज आला, अरे, गॉडो म्हणजे शेजाऱ्याचा मुलगा ना? तो तर एक लहान मुलगा आहे. हे पहा, मी खरोखरच फ्रँक सुलिव्हन आहे. तू कोण आहेस नक्की सांग. जॉन संतापला. मस्करी थांबवा.
फ्रँक सुलिव्हन माझे वडील होते, जे याच दिवशी 30 वर्षांपूर्वी वारले. मी त्यांचाच मुलगा जॉन सुलिव्हन त्यांच्याच घरातून बोलतोय. पलीकडचा माणूस गप्प झाला. आता कॅमेरा पलीकडे जातो. सन 1969 मध्ये त्या माणसाचा चेहरा दिसतो. तो खरोखरच फ्रँक होता, काळात 30 वर्षांपूर्वी. मित्रांनो, हे विज्ञानाच्या पलीकडचं काहीतरी घडत होत. खरं तर हे सगळं त्या विलक्षण ऑरोरा बोरियालिसमुळे घडून आलं. त्या दिवशी वेगवेगळ्या काळात पण दोघांच्याही आकाशात ऑरोरा चमकत होती. जणू काही त्या अवकाशीय घटनेने काळाचा एक गुप्त रस्ताच उघडला आणि रेडिओ सिग्नल 30 वर्षे मागे पोहोचू लागला. गोंधळलेल्या फ्रँकच्या हातून सिगरेट सुटली आणि टेबलावर पडलेल्या एका ज्वलनशील पदार्थावर पडली. टेबल जळू लागलं. फ्रँकने त्वरित आग विझवली. पण इकडे 1999 मध्ये लक्ष द्या मित्रांनो. हा प्रसंग बघताना अंगावर शहारे येतात. 30 वर्ष उलटून गेलेल्या त्याच जुन्या टेबलवर जॉनच्या डोळ्यांसमोर शून्यातून एक जळलेला डाग प्रकट होऊ लागतो. जॉन थक्क झाला. त्याला कळून चुकले की तो त्याच्या वडिलांसोबतच बोलत आहे. तुम्ही टेबल जाळला ना? मी बघू शकतो, जॉन ओरडला. फ्रँकच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला वाटलं कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवतंय आणि कट रचतंय. तो रागाने ओरडला, तू जो कोणी आहेस, माझ्या कुटुंबापासून दूर राहा, नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही. जॉनने शांतपणे सांगितलं, पण त्यासाठी तुम्हाला आधी जिवंत राहावं लागेल बाबा. उद्या 12 ऑक्टोबरला बक्स्टन वेअरहाऊसला आग लागणार. तुम्ही आग विझवायला आत जाल, पण तिथेच तुमचा जीव जाईल. प्लीज तिथून निघताना खिडकीचा रस्ता नका घेऊ. दुसऱ्या रस्त्याने बाहेर पडा. काय बकवास आहे हे. आता रात्र झाली आहे, म्हणजे ऑक्टोबर 12, आणि उद्या सकाळी मी मरणार. हो, माझं नीट ऐका. जॉन तळमळीने बोलत राहिला, पण फ्रँकने रेडिओ बंद केला. त्याला अजूनही विश्वास नव्हता. पण दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये बेसबॉल मॅचचा निकालही जॉनने सांगितल्याप्रमाणेच लागला. नंतर बक्स्टन वेअरहाऊसला खरोखरच आग लागली. फ्रँकचे होश उडाले. आग भीषण होती. एका महिलेने धावत येऊन सांगितलं की तिची मुलगी वरच्या मजल्यावर अडकली आहे. फ्रँक क्षणभर थांबला. आज मृत्यू येणार हे माहीत होतं, पण कर्तव्यापासून माघार घेणं त्याच्या स्वभावात नव्हतं. तो आत शिरला, आगीतून वाट काढत वर गेला आणि बेशुद्ध पडलेल्या मुलीला उचललं. खिडकीपाशी येताच शिडी पोचत नव्हती. शिडीच्या मेकॅनिझममध्ये बिघाड झाला होता. त्याच क्षणी फ्रँकला जॉनचे शब्द आठवले, दुसऱ्या रस्त्याने बाहेर पडा. फ्रँकने खिडकी सोडली आणि दुसऱ्या रस्त्याने व्हेंटिलेशनमधून सरकत इमारतीतून बाहेर पडला. काही क्षणांतच जो मजला फ्रँक सोडून आला होता तेथे जोरदार स्फोट झाला. अगर तो थांबला असता तर जिवंत वाचला नसता. आता आपण वळूया 1999 कडे. जॉन आपल्या मित्र गॉडो आणि त्याचा सिनियर ऑफिसर सॅच सोबत बसला होता. ते दोघे फ्रँकची आठवण म्हणून जॉनला भेटायला आले होते. पण तेवढ्यात जॉनला विचित्र दृश्य दिसायला लागतात. त्याच्या मेंदूत अचानक नव्या आठवणी येऊ लागल्या. बाबांसोबत बालपण घालवण्याच्या, शाळेत जाण्याच्या, खेळण्याच्या. जणू फ्रँक कधी मेलाच नाही. जॉनच्या हातून ग्लास सुटला आणि तो म्हणाला, माझे बाबा आगीत मेले नव्हते. गॉडो आणि सॅच गोंधळले. हे तू काय बोलत आहेस? तुझे बाबा तर 10 वर्षांपूर्वी कर्करोगाने गेले. जॉनला सगळं उमगलं. म्हणजे भूतकाळात बाबांनी त्याचं ऐकलं. त्यांनी खिडकीचा रस्ता सोडला आणि ते वाचले. पण त्यांच्या धूम्रपानामुळे नंतर त्यांचा मृत्यू झाला. आता हे नवं वास्तव होतं. तिकडे फ्रँकनेही आता मान्य केलं की पलीकडे खरोखरच त्याचा भविष्यातला मुलगा बोलत होता. त्याने घरी येऊन टेबलावर कोरलं, मी आता पण जिवंत आहे चीफ. आणि हे शब्द 30 वर्षांनंतर जॉनच्या टेबलावर उमटले. जॉनचे डोळे पाणावले. नंतर दोघेही रेडिओवर बोलायला लागले. बाप लेकाने मग घंटोन-घंटे गप्पा मारल्या. जॉनने फ्रँकला भविष्याच्या अनेक गोष्टी सांगितल्या, जसे की कोणती बेसबॉल टीम जिंकेल, त्याची आवडती कार तो केव्हा घेणार, आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं त्यानं सांगितलं, बाबा सिगरेट सोडा, नाहीतर लंग कॅन्सरने तुमचे निधन होणार. फ्रँकने ते ऐकून घेतलं. पण नंतर त्याच रात्री जॉनला एक भयंकर स्वप्न पडलं. त्यात त्याला आईचं अंत्यसंस्कार, लोकांची गर्दी, लहान जॉन एका कोपऱ्यात रडतोय असे दृश्य दिसले. जॉन घाबरून जागा झाला. त्याने आईला फोन केला, पण नंबर अनोळखी माणसाचा निघाला. त्याने पुन्हा फोन केला, पण पुन्हा तेच. आणि मुख्य म्हणजे घरातल्या फॅमिली फोटोतून आईचं चित्र नाहीसं झालं होतं. याचा अर्थ फ्रँकच्या वाचल्यामुळे वर्तमान काळात काहीतरी भयंकर गडबड झाली होती. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये त्याचा वरिष्ठ अधिकारी सॅच त्याला एक फाईल दाखवत म्हणाला, नायटिंगेल केसमध्ये आणखी एक बळी मिळाला. आता एकूण 10 मृत्यू झालेत. जॉन थक्क झाला. त्याला माहीत असलेल्या तपशिलानुसार तर नायटिंगेलने केवळ 3च खून केले होते. जॉनने फाईल उघडली आणि त्याचा श्वास अडकला. 10व्या बळीचं नाव होतं जुलिया सुलिव्हन, त्याची आई. एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतलं. काळाने हेच केलं होतं. जॉनने बाबांना वाचवलं खरं, पण त्यामुळे इतिहास बदलला आणि आता हे आईच्या जीवावर बेतलं होतं. झालं असं होतं किंवा मूळ टाइमलाईनमध्ये फ्रँक आगीत मेला असता तर जुलिया दुःखाने तुटलेल्या अवस्थेत हॉस्पिटल सोडून गेली असती.
तेव्हा एक नवीन डॉक्टर एका रुग्णाला चुकीचं औषध देणार होता आणि तो रुग्ण म्हणजे खुद्द नायटिंगेल. जुलिया तेथे नसल्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यू झाला असता आणि नायटिंगेलचं प्रकरण तेथेच संपलं असतं. पण जॉनने भूतकाळ बदलला. फ्रँक वाचला. जुलिया हॉस्पिटलमध्येच राहिली. तिने त्या डॉक्टरला रोखलं, त्यामुळे नायटिंगेल जगला आणि पुढे त्याने आणखी 7 खून केले, ज्यात जुलियाही होती. जॉनने लगेच रेडिओवर फ्रँकशी संपर्क केला. बाबा, आपल्यामुळे 7 निरपराध नर्सेसचा मृत्यू झाला आणि त्यात आई पण आहे. 22 ऑक्टोबरला म्हणजे 1 आठवड्यात आईचा खून होणार. आपल्याला नायटिंगेलला पकडायला हवं. फ्रँक काळजीत पडला. पण हे असं कसं? फ्रँक बोलला, आपण पोलिसांना सांगूयात. पण कोण विश्वास ठेवेल? जॉन म्हणाला, पोलिसांना नाही बाबा, तुम्हाला स्वतःला करावं लागेल. हे माझ्याकडे प्रत्येक खुनाची फाईल आहे. पुढचा खून कोणाचा कुठे कधी होणार हे सगळं माहीत आहे. तुम्ही त्या जागी पोहोचलात तर नायटिंगेलला रंगेहात पकडता येईल. फ्रँक तयार झाला. जॉनने सांगितलं की पुढची बळी एक नर्स कॅरी रेनॉल्ड्स आहे, जी संध्याकाळी बारमध्ये येणार आहे. 7:30 ते 8 वाजताच्या दरम्यान ती बाहेर पडताच नायटिंगेल तिच्या मागे जाणार. फ्रँक त्या बारमध्ये पोहोचला. कॅरी आपल्या मैत्रिणींसोबत आली होती. तिने फ्रँकला ओळखलं. अरे, हाच तो बहादूर फायर फायटर आहे ज्याने मुलीला वाचवलं. कॅरी आणि तिच्या मैत्रिणी फ्रँकशी गप्पा मारत बसल्या. इकडे नायटिंगेल त्याच बारमध्ये बसून चुपचाप सगळं बघत होता आणि फ्रँकलाही. पण फ्रँकला याचा अजिबात अंदाज नव्हता. नायटिंगेलला दिसलं की आज शिकार होणं कठीण आहे. त्याने सोडून दिलं. त्यामुळे पुढे जॉनच्या फाईलमधून कॅरीची नोंद गायब झाली, म्हणजे ती जगली. पण नायटिंगेलने अद्याप आपला चेहरा दाखवला नव्हता. दुसऱ्या रात्री जॉनने फ्रँकला आणखी एका बारमध्ये पाठवलं. पुढची बळी सीसी क्लार्क होती. फ्रँक त्या हॉटेलबाहेर पोहोचतो आणि सावधपणे आत बारमध्ये जाऊन बसतो. पण रात्री जेव्हा सीसी कपडे बदलायला गेली तेव्हा फ्रँकही बाथरूमकडे गेला. अचानक त्याला एक संशयास्पद हालचाल दिसते. एक माणूस चोरपावलाने त्या नर्सचा पाठलाग करत असतो. फ्रँकला वाटलं की हाच तो सैतान आहे. तिथेच एकाएकी त्याच्यावर कोणाचा हल्ला झाला. तो नायटिंगेल होता. पण नायटिंगेलने त्याला ठार केले नाही, पण बेशुद्ध करून त्याच्या खिशातून वॉलेट काढलं आणि त्यातला ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन निघून गेला. फ्रँकला होश आला तेव्हा सीसीचा खून झाला होता. घरी परतलेला फ्रँक रेडिओवर जॉनशी बोलला. जॉन खिन्न झाला, पण लगेच त्याला एक कल्पना सुचली. बाबा, नायटिंगेलने तुमच्या वॉलेटला हात लावलाय, म्हणजे त्याचे फिंगरप्रिंट्स त्यावर आहेत. तुमच्या काळात फिंगरप्रिंट तंत्रज्ञान प्रगत नाही, पण माझ्या काळात आहे. त्या वॉलेटला प्लास्टिकच्या पिशवीत बंद करून घरात कुठेतरी अशा जागी लपवा जिथे 30 वर्षे कोणाचा हात पोहोचणार नाही. फ्रँकने घरातल्या खिडकीजवळच्या जुन्या लाकडी पेटीत वॉलेट लपवलं आणि त्या जागेची माहिती रेडिओवर जॉनला दिली. जॉनने ती पेटी उघडली आणि वॉलेट तेथेच होतं. तब्बल 30 वर्षे. त्याने ते पोलीस स्टेशनला नेऊन फिंगरप्रिंट तपासणी केली. निकाल आला आणि जॉन अवाक झाला. तो व्यक्ती जॅक शेपर्ड, एक निवृत्त पोलीस अधिकारी निघाला. सापाला दूध पाजावं आणि त्याने दंश करावा, अगदी असंच झालं होतं. ज्या व्यवस्थेने समाजाचं रक्षण करायला हवं होतं त्याच व्यवस्थेतला एक माणूस खुनी निघाला. नंतर जॉन जॅकला शोधत एका बारमध्ये पोहोचला. जॅक आता म्हातारा झालेला होता. जॉनने त्याला थेट सांगितलं, नायटिंगेल तूच आहेस आणि ते सर्व खून तूच केले होते. आता तू जास्त दिवस लपू शकणार नाहीस. नंतर त्याने घरी येऊन रेडिओवर फ्रँकला जॅकचं नाव आणि पत्ता सांगितला. पण नशिबाची आणखी एक खेळी बाकी होती. जॅकने चालाकी करून फ्रँकचा ड्रायव्हिंग लायसन्स सीसीच्या प्रेताजवळ ठेवला होता. आता पोलिसांना वाटू लागलं फ्रँकचं नायटिंगेल आहे. फ्रँकचा जुना मित्र पोलीस ऑफिसर सॅच त्याला अटक करायला त्याच्या घरी आला. फ्रँक तेव्हा जॉनसोबतच बोलत होता. सॅचने त्याला बाहेर नेऊन त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स दाखविले, जे गुन्ह्याच्या ठिकाणी सापडले होते. पण फ्रँकला हे सगळं प्रकरण सैचेला समजावून सांगणं अवघड होतं. तो त्याला म्हणतो की मला आधी रेडिओवर त्या माणसाशी बोलू दे, पण सॅच ऐकत नाही. त्या दोघांमध्ये बाचाबाची होते आणि धक्काबुक्कीत फ्रँकचा हॅम रेडिओ खाली पडतो आणि तुटतो. आता जॉनशी संपर्क पण करता येणार नव्हते. कोठडीत फ्रँक सॅचला हे सगळी हकीकत सांगतो की कसा भविष्यातला जॉन त्याची नायटिंगेलला पकडण्यात मदत करत आहे. पण हे सगळे एकूण सॅच फ्रँकला वेड्यात काढतो. सॅचला विश्वास बसावा म्हणून फ्रँक त्याला त्या दिवशी होत असलेल्या बेसबॉल मॅचमध्ये नेमके काय काय होणार हे आधीच सांगतो. पण सॅचचा त्यावर विश्वास बसत नाही. तेवढ्यात तेथे जुलिया येते. ती फार चिंतेत दिसत होती. सॅच तिला घेऊन कॅफेमध्ये जातो. इकडे कोठडीत बंद असलेल्या फ्रँकला माहीत होतं किंवा जॅक त्याला तेथेच संपवायला येईल, आणि जॅक आला सुद्धा. तो चलाखीने फ्रँकला बंद केलेल्या कोठडीत गेला. तिथे जाऊन त्याने फ्रँकवर बंदूक रोखली. पण तेवढ्यात तिथे एक जुना पोलीस आत आला. त्याने जॅकला अडवलं. जॅकने खोटी ओळख सांगून त्याला बाहेर नेलं. फ्रँकने वेळ वाया घालवला नाही. त्याने इलेक्ट्रिक वायर लोखंडी दरवाजाला जोडला. दरवाजाच्या तळाशी पाणी ओतलं. जसं जॅक परत आला तसाच पाण्यात पाऊल पडल्याने त्याला जोरदार विद्युत झटका लागला.
तो तिथेच बेशुद्ध पडला. पोलीस स्टेशनमध्ये फायर अलार्म वाजले. मौका पाहून फ्रँकने जॅकच्या पॉकेटमधील त्याचा पत्ता शोधून काढला आणि संधीचा फायदा घेत नंतर तो कोठडीतून पळाला. जॅकच्या घरात फ्रँकने शोध घेतला. जॅकला सवय होती प्रत्येक बळीच्या वस्तू आठवण म्हणून ठेवण्याची. फ्रँकला त्या नर्सांच्या दागिन्यांचा एक डबा मिळाला. आता पुरावा हाती लागला होता. कॅफेमध्ये सॅच जुलियाला झालेला प्रकार सांगत असतो, पण त्याचे लक्ष टीव्हीवर सुरू असलेल्या मॅचकडे जाते. मॅचमध्ये प्रत्येक गोष्ट फ्रँकने सांगितल्याप्रमाणे घडत होती. हे पाहून सॅच अवाक होतो आणि त्याला फ्रँकच्या बोलण्यावर विश्वास बसतो. इकडे फ्रँक जॅकच्या घराची झडती घेत असतो, पण तेवढ्यात जॅक परत येतो. फ्रँकला पाहताच त्याने गोळ्या झाडत त्याचा पाठलाग सुरू केला. दोघे धावत एका जुन्या धक्क्यापर्यंत आले. फ्रँक गायब झाला. जॅक शोधत होता मजा तेवढ्यात फ्रँकने फळ्यांखालून हात बाहेर काढला आणि जॅकला पाण्यात ओढलं. पाण्यात फ्रँकने जॅकला एवढं मारलं की तो बुडाला. तेवढ्यात तिथे सॅच पोलिसांसोबत येतो. त्याला आधीच जॅकच्या घरी सगळे पुरावे मिळाले. फ्रँक आता निर्दोष झाला होता. फ्रँक घरी परतला आणि जुलियाला भेटला. लहान जॉन तेव्हा झोपला होता. त्याने टेबलावरचं सिगरेटचं पाकिट फेकून दिलं, कारण त्याने मुलाला वचन दिलंय कर्करोगाने मरायचं नाही, आणि रेडिओ दुरुस्त केला. मित्रांनो, आता आपण क्लायमॅक्स जवळ पोहोचलो आहोत. फ्रँक आणि जॉनचा पुन्हा संपर्क झाला. फ्रँकने जॉनला जॅक मेला म्हणून सांगितलं, पण जॉनला घरात अजूनही आई दिसत नव्हती. त्याच क्षणी जॉनवर एक हल्ला झाला. तो दुसरा तिसरा कोणी नसून म्हातारा झालेला जॅक होता. तो बुडाला नव्हता, पाण्यातून वाचला आणि 30 वर्षे जगला होता. त्याने जॉनला ठार मारायला बंदूक काढली. तसंच भूतकाळामध्येही जॅक फ्रँकच्या घरात शिरला. त्याने फ्रँकवर हल्ला करून त्याला हातकडीने बांधले. नंतर तो जुलियाला मारायला वरच्या मजल्यावर गेला. तो तिला मारणारच तेवढ्यात तिथे लहान जॉन आला. जुलियाने त्याच्या चेहऱ्यावर नखांनी ओरखाडे ओढले. भविष्यामध्ये जॉन आणि जॅकमध्ये हाणामारी सुरू होती. त्याचवेळी म्हाताऱ्या जॅकच्या चेहऱ्यावर तेच ओरखाडे उमटले. इथे जॅकने जुलियाला एक ठोसा मारून बेशुद्ध केलं. लहान जॉनला ओलीस धरलं. तो खाली उतरला, पण समोर फ्रँक बंदूक रोखून उभा होता. बंदूक टाक, नाहीतर मुलाची मान मोडतो. जॅक ओरडला. फ्रँक मागे सरू लागला, पण जुलिया शुद्धीवर आली आणि जॅकवर झेपावली. लहान जॉन निसटला. फ्रँकने बंदूक उचलली आणि जॅकच्या हातावर गोळी घातली. जशी 1969 मध्ये जॅकच्या हाताला गोळी लागली, तसाच 1999 मधील जॅकचा तो उजवा हात जॉनच्या गळ्यावरून हवेतच विरघळू लागला. जॅकचा एक हात गेला होता, पण दुसऱ्या हातात बंदूक होती. तेवढ्यात एक गोळी सुटली आणि जॅक शेफर्ड जागीच कोसळला. पण गोळी कोणी झाडली? जॉन घाबरलेल्या अवस्थेत मागे वळून बघतो, पण समोरची व्यक्ती पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकते. समोर एक 70 वर्षांचा वृद्ध माणूस हातात शॉटगन घेऊन उभा होता. तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः फ्रँक सुलिव्हन होता. 1999 मधला जिवंत फ्रँक तो म्हातारा झाला होता. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की फ्रँक 1999 मध्ये कसे काय जिवंत राहिला? कारण त्याने सिगरेट सोडली होती, ज्यामुळे त्याला कर्करोग नाही झाला. म्हणून फ्रँक 1999 मध्ये जिवंत होता. नंतर आपण पाहतो किंवा घर बदलू लागलं. भिंती, फोटो सगळं पालटू लागलं. जुलिया फोटोत परत आली. कुटुंब पुन्हा पूर्ण झालं. चित्रपटाचा शेवटचा प्रसंग एखाद्या स्वप्नासारखा आहे. आपण बघतो की 1999च्या एका सुंदर सकाळी संपूर्ण सुलिव्हन कुटुंब एका बागेत बेसबॉल खेळत आहे. तेथे जॉन आहे, त्याचे म्हातारेपण, तंदुरुस्त वडील फ्रँक आहेत, त्याची आई जुलिया आहे आणि जॉनचं स्वतःचं कुटुंब, त्याची पत्नी समांथा आणि त्याचा लहान मुलगा सुद्धा तिथे आहे. तर मित्रांनो, ही होती फ्रिक्वेन्सी चित्रपटाची एक थक्क करणारी कथा. तुम्हाला हे सविस्तर मूव्ही एक्सप्लेनेशन कसं वाटलं? जर तुम्हाला या कथेतला बापलेकाचा संघर्ष आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मनातील भावना कमेंट्समध्ये लिहा. जर तुम्हाला 30 वर्ष मागे जाऊन कोणाशी तरी बोलण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय सांगाल? आणि हो, अशाच नवनवीन आणि रोमांचक चित्रपटांच्या गोष्टींसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका अप्रतिम चित्रपटासह. तोपर्यंत पाहत रहा सिनेमा विश्व.